माझं नाव विठाबाई गजिराम आयर, राहणार खरोली. कोण आमदार पाहिजे यावेळेस? खोसकर साहेब. का बरं खोसकर साहेब? आम्हाला 5 वर्षात 2-4 वर्षाचा अनुभव आला त्या माणसाचा. का कोणत्या बारीक पोरानं त्याला हाताला धरून उभं करावं. आमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसांचा विचार करतो. आईला आई, बाईला बाई, आणि दवाखान्याची काय अडचण आली तर ज्यांनी फोन केला त्याच्यासाठी तो माणूस धावतो. माझ्या घरामध्ये बरेच आमदार येऊन गेले. 3 लग्न झाले, कोणी आलं नाही. आताच्या 2 लग्नांना आमदार साहेब नुसते फोनवर हजर व्हायचे. 10ला फोन केला का 12ला माझ्या मंडपात हजर. असा माणूस शोधून सापडणार नाही. माझी अशी अपेक्षा आहे का हाच माणूस पाहिजे. आमच्या इकडे आदिवासीची एक पोरगी आहे, मेली म्हणून दवाखान्यात होती. डॉक्टर काढून द्यायचे विचारत होते. तेवढाच आम्ही फोन केला काशीनाथ पेराने. त्यांना खोसकर भाऊला फोन केला. खोसकर भाऊ मुंबईला असताना त्यांनी माणूस पाठवून तिथे एवढी दवाखान्याची हालचाल केली का ती पोर 1 तासात तिने दुनिया पाहिली आणि एकदम शेपमध्ये राहिली. तशी तिला जीवदान द्यायचं काम असेल तर माझ्या खोसकर साहेबांचं असेल. आणि माझं असं म्हणणं आहे का त्या बाळांना सगळ्या जगाला आवरील, सगळं जग त्याच्या पाठीमागे आहे. आता घर कशी फिरते असं माझं जीवन फिरतं. काल मी 10-12 गावं फिरून आले. दाव्याचे दसकरे प्रत्येकाच्या तोंडी खोसकर साहेबाचे. तर चांगल्या माणसाचं नाव काय येतं? त्याच्या वागणीवर राहतं, त्याच्या वापरणं साधे, तिची साधी राहणी, उंच विचार. आमदारकीचा अभिमान नाही का मी आमदार आहे. आता मी 72 साला तिकडे येले. बरेचसे आमदार आले गेले, कधी गेले, कधी पाहिले नाही. पाहिले असतील तर परत दिसले नाही. पण या माणसाचे आजपर्यंत 2-4 चक्र आमच्या गावात झाल्या. आणि खोसकर साहेब याचं म्हणलं लोक जातीनं वाट पाहते. आता खोसकर साहेबांना निवडून द्यायचं. खोसकर साहेबांनाच निवडून द्यायचं.